गणपती बाप्पा मोरया। तर तुम्हा सगळ्यांना गणपती बाप्पांचं आगमन झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा। तर बघा आज मी कामावर चालले, मस्तपैकी साडी नेसून मी कशी दिसते मला नक्की कमेंट करून सांगा। तर सकाळचे 8 वाजलेत आणि 8 वाजेपर्यंत मी घरातला सगळा स्वयंपाक केलेला आहे, नाश्ता बनवलेला आहे मुलांना आणि आहोंना, आणि मी निघाली आहे कामावर, कारण मला आज कामावर यायला उशीर होणार आहे, त्यामुळे मी नाश्ता आणि स्वयंपाक घरातलं बनवूनच निघाली आहे। अशा प्रकारे मी कामावर पोचलेली आहे। तर पहिल्या कामावर मी आज काय बनवते ते तुम्हाला दाखवणार आहे, आणि आज मी कामावर मोदक पण बनवणार आहे। तर 3 ते 4 प्रकारचे मोदक बनवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। तसंच मी आज कामावर काय काय रेसिपी बनवते ते सुद्धा दाखवणार आहे। तर साडीमध्ये मी कशी दिसते मला नक्की कमेंट करून सांगा हा मैत्रिणींनो। पहिल्या कामावर आली आणि सगळ्यात आधी मी सगळ्यांसाठी गरमागरम पोहे बनवले, कारण त्यांच्याकडे पाहुणे आलेले। तर 6 ते 7 लोकांचा स्वयंपाक पण आहे आणि नाश्ता पण आहे। तर मस्तपैकी गरमागरम पोहे बनवले 6 ते 7 जणांसाठी। आता मला तेवढ्या लोकांसाठी स्वयंपाक पण बनवायचा आहे। तर स्वयंपाकात मी काय बनवणार आहे दुपारच्या जेवणामध्ये ते तुम्हाला दाखवते। तर दुपारच्या जेवणामध्ये सगळ्यात आधी मटकीची उसळ बनवली। तर ही एवढीच मटकीची उसळ नाही आहे, थोडीशी दुसऱ्या भांड्यात काढून ठेवली आहे बाउलमध्ये। त्यानंतर हे वरण बनवलेलं आहे। तर हे सगळं जेवण आहे ना बाउलमध्ये पण काढलं आहे, ते ओव्हनमध्ये गरम करून जेवणार आहेत। आणि त्यानंतर ही आहे शेवची भाजी। तर शेवची भाजी बनवल्यानंतर भात बनवलेला आहे, आणि त्यानंतर मी 25 चपात्या बनवलेल्या आहेत। तर 6 ते 7 लोकांचा स्वयंपाक आहे हा। तुम्ही बघू शकता मी 25 चपात्या बनवल्या, 2 भाज्या बनवल्या, वरण भात बनवले, सगळं स्वयंपाक झालेला आहे। सगळं जेवण मी कढईमधनं छोट्या छोट्या भांड्यात काढून ठेवलं आहे, बाउलमध्ये काढून ठेवलं आहे। किचन गॅस सगळं क्लीन केलेलं आहे, आणि आता भांडी वगैरे घासून मला जायचं आहे दुसऱ्या कामावर। तेवढी भांडी आहेत अजून घासायची। तर मी भांडी घासून आता आली आहे दुसऱ्या कामावर चालली आहे। तर बघा पहिल्या कामावरनं निघाली मी, कारण दोन्ही कामावर गणपती आहेत। खूप काम असल्यामुळे थोडं थकायला झालं आहे, कारण मी सकाळीच निघाली आहे लवकर। पण ठीक आहे ना, बाप्पा आलेत, बाप्पांचं आगमन झाले, त्यामुळे खूपच आनंद आहे, त्यामुळे कामाचा प्रेशर एवढा काय वाटत नाही। तर बाप्पा ताकद देणारच आहे काम करायला। तर आता दुसऱ्या कामावर मी काय बनवते ते दाखवते। तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा। आणि मी ह्या दोन्ही घरी काम करते ना, हे दोन्ही घरच्या मॅडमना मी ताईच म्हणते, पण त्या ताई पण खूप चांगल्या आहेत, मला कधीच म्हणजे एकदम घरच्यांसारखंच ठेवतात। तर हे उकडीचे मोदक केलेले आहेत मी। हे फक्त एवढेच नाही आहेत, अजून मी वाफवायला म्हणजे स्टीम करायला ठेवलेत। हे एवढे मी 11 मोदक पहिले नैवेद्यासाठी काढलेले आहेत। मस्तपैकी वर पांढऱ्या पांढऱ्या मोदकवर असं केसर टाकलेलं आहे, केसरचं दूध टाकलेलं आहे। ह्या इडलीच्या भांड्यामध्येच मी इडलीच्या साच्यामध्ये मोदक बनवलेले आहेत। तर हे जे पिवळे मोदक दिसत आहेत ना हे माव्याचे आहेत, आणि हे पांढरे मोदक दिसत आहेत ना हे पनीरचे आहेत, आणि पिवळे पांढरे चॉकलेटी आणि उकडीचे। तर हे बघा हे तर उकडीचे आहेत तुम्हाला माहिती आहे, आणि हे जे चॉकलेटी दिसत आहेत ना ते ओरिओ बिस्किटचे मोदक आहेत। तर ओरिओ बिस्किटचे पण मोदक बनवलेत, उकडीचे पण बनवलेले आहेत। तर ही क्रीम आहे वर ओरिओ बिस्किटची, आणि पनीरचे पण बनवलेत। असे वेगळे वेगळे 4 प्रकारचे मी कलरफुल मोदक बनवले। त्यानंतर बाप्पांचं आगमन झालं, तुम्ही बघू शकता बाप्पा किती गोड दिसतोय। आणि ह्यांना ॲक्च्युली मराठी येत नाही, त्यामुळे आरती पण मीच केली होती। ते एवढं घरच्यांसारखं ठेवतात ना, असं वाटतच नाही की आम्ही तिकडे काम करतोय। तर त्यामुळे खूपच छान वाटलं। तर असं बाप्पाचं आगमन झालेलं, तर हे असं त्यांनी सजावट केलेली, बाप्पाला हार वगैरे घातला। त्यानंतर मी आरती म्हटली, कारण त्यांना मराठी येत नाही। तर अशा प्रकारे बाप्पाचं आगमन झाल्यावर प्रसाद दाखवला, जे की मी मोदक बनवले होते त्याचा प्रसाद बाप्पाला दाखवला। मला खूप आनंद वाटला की मी माझ्या हातचे मोदक बनवलेले बाप्पाला दाखवले गेले। त्यानंतर जे पाहुणे आलेले, ह्यांच्याकडे 10 लोक आलेले होते पाहुणे, त्यांच्यासाठी मी ही फ्राय इडली बनवलेली आहे। तर ही जी इडली दिसते ना ही कढीपत्त्याच्या चटणीपासून बनवली आहे। ह्याची फुल रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला नक्की सांगेन। तर ही मस्तपैकी फ्राय इडली बनवलेली आहे, ही तुम्हाला ग्रीन आणि ब्राऊन अशी वाटत असेल। त्यानंतर मी अजून एक प्रकारची फ्राय इडली बनवली आहे, ती पण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणार। तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी इडल्या फ्राय केलेल्या। ह्यासाठी मला 6-7 वेळा ह्या इडलीचा 6 ते 7 वेळा मला हे इडल्या लावायला लागल्या, तेव्हा कुठे जाऊन ते एवढ्या लोकांच्या इडल्या झाल्या। तर त्यानंतर ह्या इडल्या फ्राय झाल्याच्या नंतर मी लाल रंगामध्ये पण इडली म्हणजे वेगळे वेगळे कलरफुल इडलीचं केलेलं। तर ही बघू शकता तुम्ही मस्तपैकी लाल इडली आहे, तर ही शेजवान इडली पण ह्याला म्हणू शकता तुम्ही। तर अशा प्रकारे ह्या इडल्या केलेल्या, ते जे त्यांच्याकडे पाहुणे आलेले त्यांना नाश्त्यामध्ये खाण्यासाठी। आणि मी व्हेजिटेबल ग्रीटिंग्स पण बनवलेली, त्याचा मी व्हिडिओ
शूट करू शकले नाही, त्याच्यासाठी व्हाईट सॉस पास्तामध्ये व्हेजिटेबल ग्रेटिंग्स पण बनवली होती. तर अशा प्रकारे इकडचं काम संपवून आता मला घरी जायचं होतं, कारण माझ्या घरात सुद्धा गणपती आहे, म्हणजे माझ्या सासूबाई गणपती बसवतात, तर मला त्यांच्याकडे पण जायचं आहे. तर अशा प्रकारे इकडचं काम संपवून मी निघाली आहे घरी. तर बघू शकता सकाळी आली तेव्हा कशी होती, आता माझा अवतार कसा झाला आहे. पण काय नाही, ठीक आहे, आता ही सवयच झालेली आहे. पण आनंद ह्या गोष्टीचा आहे की बाप्पांचं आगमन झालं. आता 10 दिवस असेच आनंदात आणि मस्त मजेत जाणार आहेत. तर बाप्पांना मोदक दाखवलं मी, आणि ह्या मॅडमनी मला एक्स्ट्रा कामाचे 500 रुपये दिले, तुम्ही बघू शकता. तर 500 रुपये दिले. तर हे जे मेहनतीचे पैसे मिळतात ना, त्याचा आनंदच खूप वेगळा असतो. त्यामुळे मी व्हिडिओत तुम्हाला सारखं दाखवते. हे माझ्या पगाराव्यतिरिक्त मला 500 रुपये एक्स्ट्रा दिले त्या मॅडमनी, कारण मी मोदक वगैरे ते एवढ्या लोकांचा स्वयंपाक वगैरे केला होता. त्यामुळे तर मेहनतीचे पैसे जेव्हा मिळतात ना, तेव्हा असा आनंद आपल्याला खूप खूप होत असतो. तर मित्रांनो, आता मी चालली आहे घरी. तर घरी पोचली आहे, मी गाडी पार्क केली आणि चालतच घरी चालली आहे. तुम्ही मला असाच खूप खूप सपोर्ट करत जावं, माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. उद्या रोज मी असे नेहमी डेली व्लॉग्स, कामवाली बाईचे डेली रुटीन दाखवत जाईल. तर भेटूया नवीन व्हिडिओ, तोपर्यंत बाय.